18 जून 1576 साली महाराणा प्रताप आणि मुघलांमध्ये हळदीघाटची लढाई झाली होती आणि त्यात महाराणा प्रतापांचा पराभव झाला होता. त्यानंतर तब्बल 400 वर्षांनंतर भारत देशाने अजून एक हळदीघाटची लढाई लढली आणि त्यात मात्र आपण विजय मिळवला. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली हळदीच्या औषधी गुणधर्मांबाबत अमेरिकेत दिल्या गेलेल्या पेटंट विरुद्धची लढाई भारताने 1997 साली जिंकली होती. या सर्व गुण संपन्न आणि बरेचसे औषधी गुणधर्म असलेल्या हळदीचे एक दोन प्रकार आपल्याला माहीत असतील. मात्र वसईतील एक शेतकरी श्री मायकल कोलासो सर यांनी तब्बल 4 प्रकारच्या हळदीची लागवड केली आहे. त्यात आपली नेहमीची हळद आहे, मेघालयातून आणलेली छोटी मात्र खूप कडक असलेली हळद आहे, सफेद रंगाच्या हळदीची देखील त्यांनी लागवड केली आहे. मात्र यात सर्वांचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे काळ्या रंगाची हळद. आज आपण त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी तिकडे जपलेली विविध झाडे, वेली, गायी, कोंबड्या पाहणार आहोतच, पण मुख्यतः या अनोख्या काळ्या हळदीबाबत इत्थंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.